आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे भाग ऐकले असल्याची खात्री करून घ्या. आपला एक लाईक आणि आपली एक कमेंट माझ्या कथेसाठी खूप महत्त्वाची आहे, तेव्हा प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. सुरुवात करतेय आजच्या भागाला. फील माय लव भाग 4. पार्थला थोडी जाग आली होती, पण त्याला वाटलं तो आपल्या घरी बेडवर झोपलाय. किती वाजलेत पाहायला सवयीने नेहमीच उशीजवळ असणारा मोबाईल तो हाताने चापसू लागला, पण मोबाईल हाताला लागला नाही म्हणून त्याने डोळे उघडले. पाहतो तर डोक्याखाली पांढरी शुभ्र उशी, अंगाखाली बेडवर पांढरं शुभ्र बेडशीट आणि सगळंच नेहमीपेक्षा वेगळं. आजूबाजूला नजर फिरवली आणि त्याच्या लक्षात आलं आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. तसा तो गडबडून उठू लागला अन हाताला ओढ लागली. हातावर कसलंसं सलाईन लावलेलं. एवढ्यात एक नर्स धावत आली. एक्सक्यूज मी, तुम्ही उठू नका प्लीज, पडून राहा. मला काय झालंय? इथं कोणी का आणलं? तुम्हाला चक्कर आलेली. काल रात्री काही लोकांनी हॉस्पिटलमध्ये आणलेलं. ती सांगत असताना त्याला पुसटचं काही आठवलं. डोक्यात आलेली कळ आणि त्यानंतरचं काहीच आठवत नव्हतं. मग माझा मोबाईल कुठे आहे? सॉरी, तुमच्याजवळ कसलाही मोबाईल नव्हता, त्यामुळे तुमच्या घरच्यांनाही कळवता आलं नाहीये. काय? ओ माय गॉड, असं कसं शक्य आहे? माझ्याजवळ मोबाईल होता. हो पण माहीत नाही हो, मे बी चोरीला गेला असेल. ते काही नाही, मला घरी जावं लागेल. माझी आई आणि बहीण वाट पाहत आहेत. प्लीज हे सलाईन काढा. तो सलाईनकडे बोट दाखवत म्हणाला. अहो पण तुम्ही उठू शकणार नाही आहात. एवढं सलाईन संपवावं लागेल, मग बिल पे करून जा आणि एकदा डॉक्टरांनाही भेटा. मला एवढा वेळ नाहीये. आता किती वाजलेत? त्याचं बाजूला लक्ष गेलं तर तिथं त्याचं वॉच आणि वॉलेट काढून ठेवलेलं दिसत होतं. आत्ता पहाटेचे 5 वाजलेत. माझं ऐका, डॉक्टरांना भेटल्याशिवाय जाऊ नका. ते तुम्हाला काही टेस्ट करायला सांगतील आणि मेडिसिन्सही देतील. आणि तसंही हे सलाईन संपायचंय अजून. अरे यार, माझे घरचे काळजी करत असतील हो. कधी संपणार आहे हे? एक अर्धा पाऊण तासात संपेल म्हणत ती बाहेर निघून गेली. त्याला नाईलाजाने तिथं तेवढा वेळ थांबावं लागणार होतं. अर्धा पाऊण तास कसा तरी काढून सलाईन संपताच तो उठला. बाजूलाच ठेवलेलं घड्याळ हातात घातलं आणि वॉलेट घेऊन रिसेप्शनवर येत बिल क्लिअर केलं. डॉक्टरांना भेटायला वेळ कुठं होता? तसंही त्यांना यायला वेळ लागला असता. त्यात काळजी करणाऱ्या आईचा आणि पूजाचा चेहरा त्याच्यासमोर सारखा येत होता. बाईक हॉस्पिटलच्या आवारात धावत धावत पाहिली, पण ती तिथं नव्हती. मे बी लोकांनी ती तिथंच ठेवली असेल असं समजून तो तिथूनच धावत जिथं त्याला चक्कर आलेली तिथं आला. तिथे येऊन पाहतो तर त्याची बाईक तिथंही नव्हती. आजूबाजूला पाहत त्याने निराशेने केसातून हात फिरवला आणि एखादी ऑटो मिळते का ते पाहू लागला. नको त्या गोष्टी पायी चांगलाच फटका सोसावा लागलेला त्याला. कशीबशी एक ऑटो त्याला घरापर्यंत सोडायला तयार झाली, तेही चांगलेच पैसे सांगून. पण सध्या त्याला फक्त घरी पोहोचणं महत्त्वाचं वाटत होतं. एक क्षणाला तो घराजवळ पोहोचला. ऑटोचे पैसे देऊन धावतच डोरजवळ येत तो कंटिन्यू डोर बेल वाजवू लागला. इतकं लेट आलोय, आई चिडणार हे आता त्याला चांगलंच माहिती होतं. आईनेही काहीच क्षणात दार उघडलं आणि थोडं त्याला रागातच पाहत राहिली. सॉरी नाही, तो कान पकडून बारीक तोंड करत म्हणाला. तुला ना आता मी काहीच बोलणार नाहीये. कधीही घरी येत जा, कधीही जात जा. आम्ही कोण आहे ना, आम्हाला सगळी माहिती सांगायला. कुठे जातोय, कुठे नाही, काही झालंय का, ठीक आहे का नाहीये? बडबड करत ती सरळ किचनमध्ये शिरली आणि तो तिची तळमळ पाहून तिच्या मागोमाग किचनमध्ये गेला. आई आई आई, आय एम सॉरी, मला नाही कळवता आलं कारण माझा फोन हरवलाय. तो तिला स्वतःकडे वळवत म्हणाला.
आणि फोन कसा हरवला? काय झालेलं काय काल रात्री? म्हणत आईने त्याच्याकडे पाहिलं तसं हातावर लावलेल्या सलाईनची पट्टी त्याने दुसऱ्या हाताने झाकली. कुठे काय? काही नाही. अगं ते माझ्या एका मित्राचा ॲक्सिडेंट झालेला ना, त्यामुळे. मित्राचा ॲक्सिडेंट झालेला? मग फोन कसा गेला? आणि हात का लपवतोयस? मग बघू काय झालंय हाताला? अगं काही नाहीये, तो म्हणत होता, पण आईने चपळाईने त्याचा हात पुढे घेत पाहिलं. ही पट्टी कसली? तुझा ॲक्सिडेंट तर नाही ना झाला पार्थ? कुठे लागलं तर नाहीये ना तुला? म्हणून सांगत असते पार्थ, सांगत जा कुठे जातोयस, काय करतोयस, किती हा त्रास द्यायचा आहे तुला मला. ती घाबरूनच तो पूर्ण ठीक आहे का हे चेक करत म्हणाली. अगं आई, तू उगाच टेन्शन घेते आहेस, तू समजतेस तसं काही नाहीये. मग हे काय? अगं माझी भोळी आई, मी बोललो ना तुला, माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झालेला, त्याला रक्ताची गरज होती म्हणून मी ते दिलं, बस इतकंच झालंय. आणि त्या गडबडीत माझा फोन हरवलाय. नक्की ना पार्थ? का आताही काही मनगडंत कहाणी सांगत आहेस? अगं मी कशाला असं करू? मला सांग, पूजा कुठे? ती आंघोळ करत असेल रे, ती बघ आलीच. अरे वा, आलास? आणि आई, तू त्याला माफ केलंस आणि घरातही घेतलंस. येईपर्यंत तर मला किती सुनावलंस, मी त्याला घरातच घेणार नाही, बोलणारच नाही, आणि काय. आणि तू रे, थोडी तरी आमची काळजी आहे का तुला? बाबा नाही येत, मग तू रात्री अपरात्री उशिरा आलास किंवा नाहीच आलास तर इथं आमची काय अवस्था होते, काही कल्पना आहे का तुला? पूजा एकदम चिडलेली. पूजा शांत हो. आल्या त्याच्या मागं लागू नकोस बरं अशी. त्याने मला सांगितलंय सगळं. पार्थ जा, तू फ्रेश हो जा. आई आता स्वतःच त्याची बाजू घेत होती आणि त्याला हसू येत होतं. वा, हे बरं आहे. मी आली नसती अशी रात्री आणि सकाळी आले असते तर चाललं असतं का तुला? याची लगेच बाजू घेतेस? अगं ॲक्सिडेंट झालेला त्याच्या मित्राचा, म्हणून नाही जमलं त्याला. मग फोन का नाही केला याने? जरा विचारलंस का थोडं फैलावर घेऊन? अगं त्याचा फोन हरवलाय. आई सांगणार एवढ्यात पार्थला आठवलं. पूजा, तुझा फोन दे बरं आधी. माझा फोन कशाला? माझा फोन नाही मिळणार आहे हा. ती तिचा फोन लपवत म्हणाली. अगं दे ग, माझा फोन हरवलाय. ते सिम कार्ड ब्लॉक करावं लागेल आणि बरंच काही प्रॉब्लेम होईल पुन्हा. आई सांग हिला. पूजा, फोन दे त्याला. आईनं थोडे डोळे मोठे करत तिला सांगितलं. तसं रागाने पार्थकडे पाहत तिनं मुकाट्याने फोन त्याच्या हातात ठेवला आणि सरळ तिथून बाजूला निघून गेली. तिच्याशी नंतर बोलता येईल असा विचार करत पार्थ तिचा मोबाईल घेऊन त्याच्या रूममध्ये आला. मोबाईलवर सर्वात आधी त्याची महत्त्वाची असलेली कामं करायला घेतली. ऑफिसमध्ये यायला लेट होणार असल्याचं कळवलं आणि मगच फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. स्वतःला काहीतरी त्रास होतोय हेच पूर्णतः डोक्यातून गेलेलं त्याच्या. किंवा मला काही होऊच शकत नाही असा ठाम विश्वास होता त्याला. आयुष्यात एकदा का माणसावर जबाबदारी आली ना की ती व्यक्ती आपल्या स्वतःहीपेक्षा समोरच्या व्यक्तीला जास्ती प्राधान्य देते. पार्थचंही असंच होत होतं. त्याला स्वतःहीपेक्षा समोरच्या दोन व्यक्ती जास्त महत्त्वाच्या वाटत होत्या. त्या म्हणजे त्याची आई आणि बहीण पूजा. त्यांच्यासाठी तो काहीही करू शकत होता. मग स्वतःकडे दुर्लक्ष झालं तरीही चालेल, पण आपणच ठीक नसू तर? असा वेडावाकडा विचारही कधी त्याच्या मनाला शिवला नव्हता, कारण आपल्याला काही होणार नाही याची खात्री किंवा तसा वाईट विचार त्याला करावा असं कधी वाटलं नव्हतं. रात्रभर तळमळत एकही क्षणभर झोप झाली नसलेली कार्तिकी खिडकीजवळ येऊन बसलेली. तोच दिवस तिला वारंवार आठवत होता. का मी त्याला रिव्हर राफ्टिंगसाठी फोर्स केला? का मी ऐकलं नाही त्याचं ऐकलं असतं तर आता तो माझ्यासोबत असता. माझ्यासोबत त्या दोन म्हाताऱ्यांनाही किती कष्टात जगावं लागतंय. अश्विन, काय म्हणत असशील रे तू? खरंच माझ्यासारखी अभागी मीच आहे. हातात सोन्यासारखा संसार होता माझ्या आणि मी स्वतःच्या हाताने तो उधळला. तेव्हा कार्तिकी आणि अश्विन लग्नाच्या 8 दिवसानंतर दोघंही मसुरी ऋषिकेशला हनीमूनसाठी गेले होते.
8 दिवसांची ट्रिप कशी मस्त एन्जॉय करायचा दोघांनीही मस्त प्लॅन केलेला. रिव्हर राफ्टिंग, बंगी जम्पिंग आणि रॉक क्लाइम्बिंग असं जेवढे पण ॲडव्हेंचर्स होते दोघंही एन्जॉय करणार होते. इवन ते करतही होते. पहिल्या दिवशी तर ते दोघंही प्रवासानेच खूप थकलेले, त्यामुळे दोघांनीही तो दिवस अगदी आरामात घालवला. दुसऱ्या दिवशी हार्डली रॉक क्लाइम्बिंग आणि बंगी जम्पिंग हे 2च ॲडव्हेंचर ट्राय केले होते. तिसरा दिवस उजाडला तोच कदाचित सर्वात वाईट दिवस होता. त्यात सगळ्या ॲडव्हेंचर्सचे पैसे ऑलरेडी पेड केले होते. मग दोघंही रिव्हर राफ्टिंगसाठी पोहोचले. पण तिथं गेल्यावर का कोण जाणे अश्विनला रिव्हर राफ्टिंग करावं असं काही वाटतच नव्हतं. एक कार्तिकी, मला नको वाटतंय ग, तू जातेस का एकटी प्लीज? तुझ्याशिवाय आपण दोघंही एन्जॉय करणार होतो अश्विन. दिस इज नॉट डन यार. ती थोडी रुसली. अगं मला माहीत नाही आहे का, पण थोडं नर्वस वाटतंय मला आज. घाबरलायस तू? ओ कम ऑन अश्विन, तू आणि घाबरलायस? आणि घरी असताना तर किती बढाया मारत होतास हा. ती त्याला यावरून कितीतरी वेळ हसतच होती. पण तो खरंच येत नाहीये पाहून ती अश्विनची सोबत येण्यासाठी खूप मनधरणी करू लागली. ए अश्विन प्लीज चल ना रे. पुन्हा काय माहीत आपण येणार आहोत का इकडं कधी, आणि हा चान्स तरी मिळेल का. चल ना जाऊ, मी आहेच की सोबत. आणि ते वाक्य माहिती आहे ना तुला, जितना भी ट्राय कर लो लाइफ में कुछ न कुछ तो छूटेगा ही, तो क्यों ना जहाँ हो वहाँ का मजा लेते हैं. ती त्याला डोळे मिचकावत म्हणाली. हो आय नो, माझं आवडतं वाक्य तू मलाच काय सांगत आहेस. तो त्यावर खूप हसला. एक कार्तिकी तू जा ना, तू एन्जॉय कर, तो तिला समजावत म्हणाला. तो तिला एकटीलाच रिव्हर राफ्टिंगसाठी जायला सांगत होता आणि तिला काही त्याला सोडून जायचं नव्हतं. ओके ठीक आहे, नको येऊस. तोंड बारीक करत ती त्या चमूमध्ये सामील झाली जे रिव्हर राफ्टिंगसाठी जाणार होते. सूचना देणारा सूचना सांगत होता, पण तिचं सगळं लक्ष अश्विनकडे होतं. ती त्याच्याकडेच आशेने पाहत होती की कदाचित मध्येच कधी त्याचा इरादा बदलेल. पण तो येण्याची काही चिन्ह दिसेना झालेली, त्यामुळे थोडीशी नाराज ती रिव्हर राफ्टिंगसाठी एकटीच तयार झाली. पण तिचा पडलेला चेहरा अश्विनच्या साफ लक्षात येत होता. आता इतक्यात रिव्हर राफ्टिंग सुरू होणार तर तिचा पडलेला चेहरा पाहून ऐनवेळी तो जायला तयार झाला. डायरेक्ट लाईफ जॅकेट चढवून तो त्याच्या राफ्टिंग बोटमध्ये आला आणि त्याला असं अचानक आलेला पाहून तिचीही कळी खुलली. हे आलास तू अश्विन, वाव. हो तुझ्यासाठी आलो. थँक्स. ती तोंडातच फक्त त्याला कळेल असं पुटपुटली आणि त्याच्याकडे पाहून डोळे मिचकावले आणि एक गोड स्माईल दिली. बी प्रिपेअर फॉर युअर राईड. 1, 2 अँड 3. इन्स्ट्रक्टरचा इशारा झाला आणि ठरल्याप्रमाणे सूचनांचं पालन करत रिव्हर राफ्टिंग सुरू झालं. सर्वांचं किंचाळणं आणि राईड एन्जॉय करणं चालू होतं. नदीच्या पात्रात पाण्याचा वेग चांगलाच होता. त्या वेगाने राईड चालू होती. पण एक क्षणाला कार्तिकीचं अश्विनकडे लक्ष गेलं तर अश्विनला अचानक काय झालं होतं माहीत नाही. त्याचा तोल बिघडला होता. चक्कर आली होती की काय, तो अचानक अनकॉन्शियस झाला आणि पुढच्या क्षणाला सगळ्या बोटीचाही तोल बिघडला. एक क्षणाला ती सगळीच बोट उलटली आणि होत्याचं नव्हतं झालं. सर्वांनी स्वतःला वाचवलं, पण अश्विन पाण्यासोबत वाहत गेला. त्याला वाचवायला लोक गेले, पण तो काही जिवंत परतलाच नाही. अवघ्या 8-10 दिवसांचं लग्न एका क्षणात उद्ध्वस्त झालेलं. आपल्यासमोर अश्विनचं असं होणं, त्यात हतबलपणे पाहत राहण्याशिवाय काहीच करता न येणं, हे सततचे विचार तिला त्या क्षणात आणून सोडायचे जिथे तो जायला नको म्हणत होता आणि तिला त्रासिक करत होता. ती स्वतःला त्याचमुळे जबाबदार मानत होती. का मी त्याला सोबत यावं अशी इच्छा केली, का मी तोंड बारीक केलं. हवं तर मीही जायला नको होतं, मग तरी तो कायम आपल्यासोबत असता. हे घडणं न घडण्याच्या कॉन्फ्लिक्टमध्ये ती इतकी अडकलेली की तिला त्या प्रसंगातून बाहेरच पडता येत नव्हतं. तिला जास्त करून स्वतःचाच राग येत होता. कार्तिकी उठलीस का? जा बरं फ्रेश होऊन खाली ये, कॉफी आणि नाश्ता रेडी आहे.
कार्तिकी, ए कार्तिकी. ती अगदीच हल्ली नाही म्हणताना नलिनीबाई तिच्या जवळ आल्या. पाहतात तर आताही ती त्याच विचारात हरवलेली. तिचा सुकलेला चेहरा पाहून त्यांनी तिच्या कपाळाला हात लावून पाहिला तर तिच्या अंगात ताप होता. कार्तिकी, अगं ताप आहे अंगात तुझ्या, उठ बरं. अशी काळजी घेणारेस का तू आमची? आता महिना झाला तरीही तू त्यातून बाहेर पडत नाहीस. असंच असेल तर पाठवू का तुला तुझ्या काका काकूंकडे पुण्याला? त्या जरा चिडतच बोलल्या, कारण त्यांना तिची काळजी वाटत होती. मम्मी उठते ना मी, चिडू नका. आणि मी ठीक आहे आहो. तुम्ही व्हा पुढे, मी आलेच फ्रेश होऊन. मग ऐकतच नाहीस तू? चिडायची का मला हौस आहे? किती वेळा सांगितलं बाहेर जा, लोकांमध्ये मिसळ. होईल सगळं ठीक कार्तिकी. घरात बसून तोच विचार करत राहणार का तू? अगं याचा त्रास तुलाच होणार. हो मी ट्राय करते, मी लवकरच जॉब पाहीन. हो तेच बरं राहील. काळजी घे स्वतःची. चल खाली ये तू आवरून पटकन. नाश्ता करून गोळी खा. असा हलगर्जीपणा आता चालणार नाहीये. हो आले म्हणत ती बाथरूममध्ये आली. खोट्याच उत्साहाने आवरू लागली, पण मनाची मरगळ अशी कशी जाणार होती? आणि त्यात स्वतः भोवती केलेला कोश जितकं त्याला धरून बसणार होती तो सुटणार नव्हता. पार्थ आवरून खाली आला तर आई नाश्ता वाढत होती. या हा नाश्ता करायला, आणि आजही उशिरा या. घरी काही सांगितलं नाही तरी चालेल, आई आहेच आपल्याला पाठीशी घालायला. पूजा तो खाली येतात सुरू झालेली. एक गप्प बसतेस का आता तू? हा घे तुझा फोन. आई पटकन नाश्ता दे, मला ऑफिससाठी निघावं लागेल. तू तिच्या डोक्यात मारून तिच्याच शेजारी बसला. तिला गप्प करू नकोस हा पार्थ, पण इथून पुढे एक रूल तुम्हा दोघांनाही पाळायचा आहे. घरी यायला लेट होणार असेल तर फोन करून कळवायचं म्हणजे कळवायचं. नाही जमलं तर त्याला त्या दिवशी घरात घेणार नाही. आणि रोजच सायंकाळी 9च्या आत घरात हजर राहायचं आहे. हो बरोबर आहे. आणि आई आता याने हे रूल्स मान्य करू दे, मगच हा नाश्ता दे हा त्याला. हा रूल हिनेच बनवला असेल नाही का? तो पूजाकडे तिरकस आणि बारीक नजरेने पाहत बोलला. हो, तुला काही प्रॉब्लेम आहे का? आणि हे रूल फॉलो करणार असशील तरच तुझ्यासाठी आम्ही थांबू, नाहीतर आईचं आणि माझं बोलणं झालंय. लवकरात लवकर एखादी मुलगी पाहून आम्ही तुझं लग्न उरकून देणार आहोत. म्हणजे वहिनी घरात आल्यावर तरी तू वेळेत घरी येशील नाही का आई? ए यार आई, काय ग हे पूजाचं ऐकून असं का ग वागतेस तू? हो पार्थ, ती बरोबर बोलते. तू ऐकणार नशील तर मी मामाने सुचवलेलं स्थळ पाहायला आजच जाते. मग बघ विचार करतो. हो, आणि यात बदल होणार नाही. तुला कळणार नाही काल किती त्रास झालाय तिला. सकाळपर्यंत तळमळत होती नुसती ती, या कुशीवरून त्या कुशीवर. रात्रभर झोपलीही नाहीये. अरे यार, अगं काय बोलतेस आई? हे रॉंग आहे हा. बघ आई, आपण याच्यावर जीव ओवाळून टाकतो, हे रॉंग आहे बघ आता. पूजा त्याचं उलट करत म्हणाली. ए पूजा, काय अगं, का उगा तिला भरवतेस? ओके, मी इथून पुढे लवकर घरी येत जाईन, प्रॉमिस. आणि लेट होणार असेल तर तसं आधीच कळवेन सुद्धा. तसंच कारण असेल तर बाहेर राहीन, नाही तर राहणार नाही. झालं समाधान? नाही झाले. काय करणार आहेस? पूजा म्हणाली. तुझं समाधान ते कधी होणार आहे म्हणा. आई दे ना नाश्ता यार, जायचंय ग मला. नक्की ना पार्थ? आता तरी ऐकणार आहेस का? आईने खात्रीसाठी पुन्हा विचारलं. हो ग आई, तुमच्या दोघींशिवाय आणखी कोण महत्वाचं आहे मला? इथून पुढे खरंच मी काळजीने वागेन, प्रॉमिस. मी बोललो ना आता. मग ठीक आहे, हे घे पोहे. आणि पूजा तूही घे. आणि मला आता कॉलेजला सोडणार आहेस तू? पूजा म्हणाली. मी का बरं सोडायचं? जा नाही तर बस, म्हणतो त्याचा नाश्ता फस्त करू लागला. बघ आई, आत्ता म्हणाला की मला तुमच्या दोघींशिवाय कोणी महत्वाचं असणार आहे, आणि कॉलेजला सोड म्हणते तर नाही बोलतोय. पार्थ जा ना, सोड तिला, आज उशीर झालाय तिला. हे अगं सोडायचं असेल तर प्लीज असं बोलावं ना. ही मला आदेश देते, मग मी काय ऐकू? ते आता तुमचं तुम्ही बघा, मी काही मध्ये पडणार नाहीये. दादा जास्त शहाणपणा करू नकोस हा. बघ कशी बोलते. जरा मावळ बोलायला शिकव तुझ्या मुलीला.
रिक्वेस्ट करावी माणसाने, आपल्याला गरज असते तेव्हा तरी. नाही सोडणार ना तू? ती बारीक डोळे करत त्याच्याकडे पाहत म्हणाली. सोडतो ना, पण तुला रिक्वेस्ट करावी लागेल माझी. तो ऐकत म्हणाला, रिक्वेस्ट? आणि तुला? माझं अडलंय खेटर, काही गरज नाही, मी बघते माझी मी, म्हणत ती गाल फुगवून तिचा नाश्ता करू लागली. तिला असं रागात फुगलेली पाहून त्याला गालात हसू आलेलं. दोघींचं रागावणं कितीही असलं तरी त्या पाठीमागची दडलेली काळजी आणि प्रेम समजण्या इतपत तो नक्कीच समजूतदार होता. तिला नाही बोलला तरी तिला सोडायचंय हे त्याच्या मनाने आधीच ठरवलेलं. पण एवढं त्याच्या लक्षात आलं, अरे हो, माझी बाईक तर चोरीला गेलीये, आता तिला कसं सोडणार? जाऊ दे, आजच्या दिवस ओला उबर कामाला घ्यावी लागेल. पण पुन्हा त्याच्या फोनची कमी त्याला जाणवली. आताही त्याने तिच्या समोरच तिचा फोन उचलला. आता माझा फोन कशाला घेतोयस? माझा हरवलाय ना म्हणून, तिला सबब सांगून तिचा फोन घेऊन नाश्ता करता करताच त्याने एक ऑटो बुक केली आणि स्वतःचा नाश्ता संपवला. तिचा नाश्ता होईपर्यंत स्वतःचं आवरून बाहेर येऊन उभा राहिला. हातात तिचा फोन अजूनही होता. तो ऑटो कुठे आली ते पाहत होता. आजचा भाग इथंच संपलेला आहे. बघूया, पार्थने पूजाला आणि आईला प्रॉमिस तर केलंय की वेळेत घरी येणार, उशीर होणार असेल तर लवकर कळवणार. पण बघू तसं तो वागतोय का? आणि कार्तिकी आणि पार्थ यांचा मार्ग नक्की एकमेकांकडे येणारा असेल की दूर जाणारा, ते लवकरच कळेल. ऐकत रहा फील माय लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.